एक्सेलमध्ये आलं ना, आपल्याला गेट अँड ट्रान्सफॉर्म डाटा हा जो टॉपिक आहे, ह्यामध्ये आपल्याला डाटा एक्सेलमध्ये कुठून कुठून घेता येतो. तर आपण घेऊ शकतो एक एक्सेलकडनं एक नोटपॅडची फाईल किंवा CSV म्हणजे एक्सेलची फाईल, एक XMLची फाईल, JSONची फाईल, PDF फ्रॉम फोल्डर घेऊ शकतो. डाटाबेस, तर ह्या डाटाबेसकडनं फाईल घेऊ शकतो. कडनं घेऊ शकतो. आणि हे वेगवेगळे जिथून एक्सेलची फाईल आपण घेऊ शकतो. एक्सेलमध्ये ह्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशनची फाईल आपण घेऊ शकतो आणि कंबाईन करू शकतो. आणि त्यानंतर आता फ्रॉम टेक्स्ट अँड CSV त्यांनी इथं पण दिलं आणि हे ऑप्शन त्यांनी काही इथं बाहेर पण दिली. आणि ही रिसेंट सोर्सेस कोणते घेतले, कुठून आपण फाईल घेतली आणि कुणाशी कनेक्शन आपले एस्टॅब्लिश झाले ते. त्यानंतर हे बटणं पण आपल्याला इथं एखादी फाईल घेतली तर लागतील. तर आपण सुरुवात करूया कशा पद्धतीने ह्याला जायचंय. सर्वात पहिलं तर मी नोटपॅडची फाईल घेणार आहे. तर ह्याला क्लिक केलं आणि नोटपॅडसाठी N प्रेस केला आणि ह्या ठिकाणी नोटपॅड ओपन बटन क्लिक केलं. आता ह्यात मी कसं करेल, पहिलं Ctrl+W केली ही फाईल. एक मिनिट, हे फाईल न्यू घेते सरळ मी. फाईल न्यू टॅब. हां, आता ह्यात राईट काय करते, मी पहिलं नेम राईट केलं, टॅब की प्रेस केली, त्यानंतर फोन नंबर टाईप केलं, फोन आणि नंबर, त्यानंतर एंटर की प्रेस केली, नेममध्ये घेतलं पल्लवी आणि टॅब की प्रेस केलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे नंबर टाकले. त्यानंतर मी घेते स्मिता, टॅब की प्रेस करायची, मला टॅब की प्रेस केली, मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 नंबर मी टाईप केले. आता ही फाईल मी कुठं सेव्ह करेल, सेव्ह बटनला क्लिक केलं. कुठे, तर डी ड्राईव्हवर जाईल. डी ड्राईव्हवर ह्या ठिकाणी मी ह्या फोल्डरमध्ये ही फाईल मी सेव्ह केली. ह्यात फोन त्याचं नाव, तर ह्या ठिकाणी क्लिक करते. ही माझी नोटपॅडची फाईल, तर मी नोटपॅड फाईल म्हणून ही फाईल मी सेव्ह केली आणि क्लोज केलं. इथपर्यंत स्टेप आल्या लक्षात तुला? आता मग मी काय करते, फ्रॉम टेक्स्ट अँड CSV ला क्लिक केलं. आता माझी फाईल होती मध्ये, मी डबल क्लिक केलं आणि ही फाईलला क्लिक केलं. तर तिथला डाटा इथं येतोय का अजून काय, ह्या ठिकाणी हे बघ असं दाखवलं त्यांनी. बघूया आता पुढे काय करतो. हा, आणि ह्याला ट्रान्सफॉर्म इथे ऑप्शन काय आले, मी लोड बटनला क्लिक करते आता डायरेक्ट. हा, आलं लक्षात कसं आलं पल्लवी? हा, मी ह्याला स्टॉप शेअर